जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे की 2025चे कॉम्प्लेक्स नंबर ह्या चॅप्टरचे जे काय PYQ आहेत ते आपल्याला फटाफट सोडवायचे। मी प्राध्यापक सचिन गाडगे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत। प्रॉब्लेम आहे द मॉड्युलस ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉन्जुगेट ऑफ -7 + 24 रूट -1 इज। पाच सगळ्यात अगोदर तुम्हाला 2-3 गोष्टी इथे समजणं फार गरजेचं आहे। ते म्हणजे समजा तुमचा कॉम्प्लेक्स नंबर आहे z = a + ib। जर त्याचं मॉड्युलस काढायचं असेल तर ते असं काढलं जातं √a² + b²। सगळ्यात अगोदर मॉड्युलस कसं काढलं असं जातं। देन z = a + ib आहे आणि जर त्याचा कॉन्जुगेट काढायचा असेल तर तो असा काढला जातो। कसा काढला जातो? आयचं चिन्ह बदललं जातं, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस। झालं। आता अजून एक गोष्ट आहे, आता मी एक तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स देतो। काय आहे की जर z = a + ib हा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि जर तुम्हाला त्याचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं असेल, काय फाइंड आउट करायचं? स्क्वेअर रूट म्हणजे √a + ib शोधायचं असेल तर याला आपण डायरेक्टली काय करू शकतो? शॉर्टकट वापरू शकतो। तो काय शॉर्टकट आहे? मॉड्युलस ऑफ z + a/2 प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ मॉड्युलस ऑफ z - a/2 आणि याला i। आता जर इथे प्लस चिन्ह असेल तर इथं प्लस वापरायचं। समजा इथे जर मायनस चिन्ह असेल तर इथं काय वापरायचं? मायनस। म्हणजे जर हे असेल तर त्याचं स्क्वेअर रूट हे लिहिणार आणि जर हे असेल तर त्याचं स्क्वेअर रूट काय लिहिणार? हे लिहिणार। तर ह्या 2-3 टप्प्यामध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम काय करायचा? एक्सप्लेन करायचा आहे। हा दिलेला प्रॉब्लेम आहे, त्याचा कॉन्जुगेट काढायचा सगळ्यात अगोदर। आता -7 + 24 √-1 आपल्याला माहिती आहे √-1 म्हणजेच काय बाबांनो? आय। म्हणजे हा दिला -7 + 24 √-1 ची व्हॅल्यू काय लिहिली तुम्ही? आय। झालं? तो झाला क्लिअर। आता इट्स कॉन्जुगेट, आता आपण त्याचा काय लिहिणार आहे? कॉन्जुगेट। इट्स कॉन्जुगेट इज गिवन बाय, कॉन्जुगेट म्हणजे आयचं चिन्ह बदलणार। आता इथे प्लस येतं, आपण काय घेणार? मायनस। तो झाला -7 प्लस येतं मायनस झाला -24 × आय। आपण याला नाव देऊया, याला काय नाव देऊया? झेड। याला काय नाव देऊया? झेड। झाले। आता मला स्क्वेअर रूटसाठी मॉड्युलस ऑफ झेड पण लागतोय, बरोबर? मग आता मी म्हणतोय इट्स मॉड्युलस इज गिवन बाय, मॉड्युलस इज गिवन बाय, याचं जे मॉड्युलस आहे ते काय मिळेल? इट्स मॉड्युलस इज गिवन बाय तेल मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू √-7 प्लस -24 -7 49 24 विथ निगेटिव्ह असेल तरी तो काय झाला? प्लस। हा झाला 625 म्हणजे बाहेर येताना तो आला काय? आला 25। आता हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला आपण जर a + ib बरोबर कम्पेअर केलं, z = काय? -7 - 24 i कम्पेअर केलं, कोणाबरोबर कम्पेअर करायचं? तर बाळांनो आपल्याला कम्पेअर करायचं a + ib। a प्लस कोणाबरोबर कम्पेअर केलं? ib। आता a + ib बरोबर आपण जर कम्पेअर केलं तर आपल्याला काय शिल्लक राहते ते पाहूया आपण। तर a आपल्याला मिळतोय a - 7 आणि जो b, a किती मिळाला? -7, a मिळाला -7 आणि b किती मिळाला? -24। b किती मिळाला? -24। नाव आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे। कोणाचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे? ह्या -7 - 24 आयचं। -7 - 24 आय इज इक्वल टू शॉर्टकट्सने रूट ऑफ मॉड्युलस ऑफ झेड + a/2। आता इथे मिडल साईन मायनस आहे म्हणून मायनस स्क्वेअर रूट ऑफ मॉड्युलस ऑफ झेड - a/2 आणि इंटू काय? आय। मॉड्युलस ऑफ झेड किती बाळांनो? मॉड्युलस ऑफ झेड आपण काढून ठेवलेला आहे, तो किती आहे? 25, दॅट इज 25 प्लस a किती आहे? इथे काढला a -7/2 मायनस हा 25 मॉड्युलस ऑफ झेड 25 मायनस -7/2 इंटू आय। 25 - 7 किती झाला? हा 18/2 किती झाला? 9। म्हणजे फर्स्ट ब्रॅकेटच्या आतमध्ये काय येणार आहे? √9। 25 + 7 मायनस मायनस प्लस 32
25 अधिक 7 32, 32 भागिले 2 किती होणार आहे 16 मायनस 16i. हा रूट काढून घ्या, हा झाला 3, हा झाला मायनस 4i झाले, हा झाला स्क्वेअर रूट. आता आपल्याला याचं काय फाइंड आउट करायचं, इट्स मॉड्युलस. इट्स मॉड्युलस इज गिवन बाय. कसं काढणार मॉड्युलस रे, माहीत आहे आपण काय, रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट रूटमध्ये घालायचे आणि त्याचा स्क्वेअर करायचा आणि त्याची बेरीज करायची. तो झाला 3चा स्क्वेअर प्लस मायनस 4चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, दोघांची ॲडिशन रूट 25 आणि रूट 25 बाहेर येताना आला 5. तर ह्या पद्धतीने हा आपला प्रॉब्लेम जो आहे हा कंप्लीट होईल. आता आपण पुढील प्रॉब्लेम पाहूया 2025चा. फार सोपा प्रॉब्लेम पहा. तो जो प्रॉब्लेम होता याच्या अगोदरचा त्याच प्रकारचा आहे, फक्त याच्यात कॉन्जुगेट विचारलं नाही. तर मॉड्युलस ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर 6 + 8 आहे. स्क्वेअर रूट काढायचं आणि काय करायचं आहे, तुम्हाला त्याचं मॉड्युलस फाइंड आउट करायचं आहे. 6 + 8 आयचं, कोणाचं 6 + 8 आयचं. समजा लेट झेड म्हणलं मी 6 + 8 आहे. झेड काय म्हणला 6 + 8 आहे. कंपेअर केला कोणाबरोबर, झेड इज इक्वल टू a + ib. कंपेअर केला, देअर फोर ए किती मिळाला 6, बी किती मिळाला रे बाबांनो, बी किती मिळाला 8. आता अजून एक गोष्ट करून ठेवू इथेच, मॉड्युलस ऑफ झेड काढून ठेवू. काय येईल तो √a² + b², म्हणजेच तो √6चा स्क्वेअर 36, 8चा स्क्वेअर 64, हा झाला 100, √100. √100 बाहेर येताना किती आला 10. तर मॉड्युलस ऑफ झेडची व्हॅल्यू किती येईल 10. आता आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे. लेट आपण वापरणारे शॉर्टकट्स 6 + 8 आहे. मिडल साईन काय बाळांनो प्लस, रूट ऑफ मॉड्युलस ऑफ झेड + a/2. मिडल साईन काय येणार प्लस. का बरं प्लस येणार, आता इथं काय आहे प्लस. रूट ऑफ मॉड्युलस ऑफ झेड -a/2 आणि याच्या बाहेर काय लिहायचं आहे आय. आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायच्यात. इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ मॉड्युलस ऑफ झेड 10 प्लस a किती आहे 6/2. मिडल साईन मायनस का प्लस प्लस. हां अगेन 10 - 6/2 इंटू y. 10 अधिक 6 16, 16 भागिले 2 किती झाले 8. 10 6 16, 16 भागिले 2 किती झाले तुमचे 8. हा झाला 8. 4 भागिले 2 तर किती झाला तो 2 वर्गमुळात 2i √2i. 10 6 16, 16 भागिले 2 8, 4 भागिले 2 तर 2. तर ह्या पद्धतीने तो आला. काय होतं की कन्फ्युजन नको व्हायला म्हणून. आता आपल्याला काय करायचं आहे, याचा काय फाइंड आउट करायचं आहे मॉड्युलस. नाव इट्स मॉड्युलस इज गिवन बाय. इट्स मॉड्युलस इज गिवन बाय. कसं लिहिणार हे मॉड्युलस. समजा आपण मी याला असं लिहिलं, मॉड्युलस ऑफ √8 प्लस √2 टाइम्स i इज इक्वल टू अंडर रूट ऑफ √8चा स्क्वेअर, √8चा स्क्वेअर प्लस √2चा स्क्वेअर. √8चा स्क्वेअर काय झाला 8, √2चा काय झाला 2, 8 + 2 काय झाला 10, √10. आपल्याकडे √10चा पर्याय आहे का पहा. √10चा पर्याय आहे का पुढे नाही आहे. मग आता याला आपण असं लिहूया 2 × 5 10ला, त्याला आपण असं लिहूया √2 × √5. म्हणजे √ab आपण असं लिहू शकतो ना, √ab आपण असं लिहू शकतो √a × √b. म्हणजे हे जे आहे ना सी नंबरचं ऑप्शन हा तुमचा काय असेल करेक्ट ऑप्शन असेल. तर अगदी सेम टू सेम प्रॉब्लेम होते हे दोन्ही. आपण हे दोन्ही प्रॉब्लेम या ठिकाणी काय केलेले आहेत पूर्ण केलेले आहेत. आता आपण जाऊया पुढील प्रॉब्लेमला. हा प्रॉब्लेम काय आहे, झेड एक कॉम्प्लेक्स नंबर आहे सच दॅट तो एक
कंडिशन सॅटिस्फाय करतोय. ती काय कंडिशन आहे, मॉड्युलस ऑफ झेड प्लस झेड इज इक्वल टू 3 प्लस आय वेअर आय इज √-1. देन मॉड्युलस ऑफ झेडची व्हॅल्यू किती, काय म्हणतायत ते, मॉड्युलस ऑफ झेडची व्हॅल्यू किती. आता लक्ष देत आहेत, आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. लेट मॉड्युलस ऑफ झेड प्लस झेड इज इक्वल टू 3 प्लस आय. आता एक गोष्ट आपल्याला माहिती आहे किंवा तुम्हाला माहीत आहे असं मी म्हणतोय, पुट झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. झेडची व्हॅल्यू काय ठेवूया आपण, ए प्लस आय बी. काय होईल अबो इक्वेशन, मॉड्युलस ऑफ झेड आधी याला आहे तसंच ठेवू, हा झेड काय करूया आपण तिकडे शिफ्ट करूया, किंवा जरी शिफ्ट नाही केलं इथेच ठेवली व्हॅल्यू तरी चालेल. मॉड्युलस ऑफ झेड ए प्लस आय बी इज इक्वल टू 3 प्लस आय, आणि हा झेड तिकडे शिफ्ट करू, हा होईल तुमचा ए प्लस आय बी इज इक्वल टू 3. आता प्लस होता इकडे येताना काय झाला मायनस मॉड्युलस ऑफ झेड प्लस आय. पहा आता 3 मायनस मॉड्युलस ऑफ झेड, याच्यामध्ये आय नाही आहे म्हणजे हा रिअल पार्ट आहे, हा रिअल पार्ट आहे. रिअल पार्ट जर आपण इक्वेट केला आणि इमॅजिनरी पार्ट आपण जर बाय इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट, बाय इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स, रिअल आणि इमॅजिनरी जर पार्ट आपण कम्पेअर केले तर काय दिसते आपल्याला, ए इज इक्वल टू दिस ए इज 3 मायनस मॉड्युलस ऑफ झेड. हा जो मॉड्युलस ऑफ झेड तो शिफ्ट करूया आपण लेफ्ट साईडला, म्हणजे हा का होईल प्लस होईल, मायनस इकडे येताना प्लस आणि हा ए तिकडे जाताना मायनस, म्हणजे हा झाला 3 मायनस ए. ही झाली तुमची मॉड्युलसची व्हॅल्यू. आता इमॅजिनरी पार्ट, आयचा जोडीदार बी, आयचा जोडीदार कोणीच नाही म्हणजे किती आहे 1, म्हणजे बी किती मिळाला तुम्हाला 1. आता आपण इथे येऊया. 9 आपल्याला काय दिसतंय, झेड इज इक्वल टू 3 मायनस ए. आपल्याला आता काय करायचं, एची व्हॅल्यू काढायची. आता झेड किती आहे, ए प्लस आय बी. आपण झेडची व्हॅल्यू इथे पुट करू, ए प्लस आय बी इज इक्वल टू 3 मायनस ए. आपण याला कसं, याचं मॉड्युलस कसं निघतं, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 3 मायनस ए. रूट काढून टाकायचं आहे, मग आपल्याला दोन्ही बाजूचे काय करावं लागतील, स्क्वेअर. म्हणून आपण म्हणतोय स्क्वेअरिंग बोथ साईड्स. हां काय झाला, हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, इथं मोर दॅन 1 टर्म आहे म्हणून काय झाला ब्रॅकेटचा स्क्वेअर, 3 मायनस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 3चा स्क्वेअर 9, 3 एक 3 त्याची दुप्पट किती झाली -6a प्लस एचा स्क्वेअर. ए स्क्वेअर काय झालं बाळांनो, डायरेक्टली कॅन्सल. आणि आपल्याकडे बी इज इक्वल टू काय 1, पुट बी इज इक्वल टू 1. देअरफॉर 1चा स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे काय 1चा स्क्वेअर इज इक्वल टू 9 मायनस 6 इंटू ए. 1चा स्क्वेअर 1, 9 मायनस 6a. 6a लेफ्ट साईडला नेलं तो झाला प्लस, हा 1 राईट साईडला नेला तो झाला मायनस. देअरफॉर 6a इज इक्वल टू 9 मायनस 1, 6a इज इक्वल टू 8. a इज इक्वल टू 8/6. हा डिवाइड करा, 2चा भाग बसतोय, बे चोक 8, बे त्रिक 6. एची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 4/3. आता इथे पहा मॉड्युलस ऑफ झेडची व्हॅल्यू किती आहे 3 मायनस ए. काय 3 मायनस ए, इथे व्हॅल्यू पुट करू आपण, पुट ए इन मॉड्युलस ऑफ झेड. देअरफॉर मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू 3 मायनस ए, किती मिळाला ए 4/3. 4/3 बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 इंटू 3 9 मायनस 4 अपॉन 3. 9 मायनस 4 इट बिकम्स 5, 5/3. मॉड्युलस ऑफ झेडची व्हॅल्यू किती आली 5/3, 5/3. हा आपला या ठिकाणी पुढील एक प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला सर्वांना समजला असेल ही मी आशा व्यक्त करतो आणि लगेचच पुढील प्रॉब्लेम आपण घेऊया. आता आपण पाहतोय पुढचा एक प्रॉब्लेम कॉम्प्लेक्स नंबरचा.
जो आहे आर्ग्युमेंटशी संदर्भात, आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू 13 मायनस 5i 4 मायनस 9i. आता आर्ग्युमेंट समजून घेत आहेत. आर्ग्युमेंट काय म्हणतो मी, आर्ग्युमेंटला ते काय म्हणतायत, ॲम्प्लिट्यूड. आणि समजा z इज इक्वल टू a प्लस आय बी असेल आणि हा z जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर आपण थिटा इज इक्वल टू काय लिहितो, टॅन इनवर्स ऑफ b अपॉन a. जर सेकंड क्वाड्रंटला असेल तर आपण काय लिहितो, पाय प्लस, थर्डला असेल तर पाय प्लस, फोर्थला असेल तर काय लिहितो 2 पाय प्लस. तर आपल्याला अजून माहीत नाही क्वाड्रंट कुठला आहे, त्यामुळे आपण लगेच कुठली ट्रिक आहे ती सांगणार नाही आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, हा जो दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे तो आधी a प्लस आय बी ह्या फॉर्ममध्ये आणावं लागेल, a प्लस आय बी. मग z इज इक्वल टू 13 मायनस 5i अपॉन 4 मायनस 9i. सिम्पली भागाकार आहे. काय आहे, भागाकार. मग भागाकार कसा सोडवतो आपण, तर कॉन्जुगेट घेतो, कॉन्जुगेटने गुणतो आणि कॉन्जुगेटने भागतो. आता कॉन्जुगेट किती आहे, 4 मायनस 9 आहे, त्याने गुणायचं आणि भागायचं त्याच्या कॉन्जुगेटने, म्हणजे मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 4 प्लस 9i. अजून एक गोष्ट आपल्याकडे ती काय आहे, a मायनस आय बी, a प्लस आय बी हा स्टँडर्ड फॉर्म्युला तयार केला आपण. याचं उत्तर काय लिहायचं, डायरेक्टली रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. बरं, z बिकम्स 13 मायनस 5i अपॉन 4 मायनस 9i इंटू 4 प्लस 9i अपॉन 4 प्लस 9i. छेदस्थानी आपल्याला मी जो सांगितला आहे तो फॉर्म्युला वापरायचा, a मायनस आय बी, a प्लस आय बी. म्हणजेच छेदस्थानी काय होईल, 4चा स्क्वेअर, कोणाचा स्क्वेअर होईल, 4चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर प्लस 9चा स्क्वेअर. न्यूमरेटर 13 ने 4 ला गुणलं, 13 चोक, 13 दुने 26, 13 चोक 52, 13 ने 9 ला गुणलं तर तो झाला 117i. 5 ने 4 ला गुणलं 20i वजा अधिक वजा 9 5 45 i इंटू आय, तो काय झाला आय स्क्वेअर. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे का, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असेल, आय स्क्वेअर किती असेल, -1. बरं, सिम्प्लिफाय करूया. 52 117 तून 20 गेले, किती राहिले 97, 97i मायनस 45, आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती घेतली, -1 अपॉन 16, 9चा स्क्वेअर 81. काय होतं आता, 52 प्लस 97i मायनस मायनस प्लस 45, हा 45 आणि हा 52 डिवायडेड बाय 81 प्लस 16, इट बिकम्स 97. 52 प्लस 45, 5 2 7, 5 आणि 4 9, दॅट इज 97 प्लस 97i अपॉन 97. आता आपण म्हणतोय, काय म्हणतोय आपण लोक हो, सेपरेट डिवायडिंग. काय करतोय, सेपरेट डिवायडिंग. काय सेपरेट डिवायडिंग, 97 अपॉन 97 प्लस 97 अपॉन 97 इंटू काय रे बाबांनो, आय. 97 97 97 97 कॅन्सल झाले, 1 प्लस आय झेड आला. आता दोघं पॉझिटिव्ह आहे, दोघं पण काय आहेत, पॉझिटिव्ह. याचा अर्थ आपण फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, कुठल्या क्वाड्रंटमध्ये, फर्स्ट. झेड इज इक्वल टू a प्लस आय बी बरोबर कम्पेअर केला. देअरफॉर सिन्स लिहिलं होतं मी ते, देअरफॉर a इज इक्वल टू 1 अँड b इज इक्वल टू 1. आयचा जोडीदार कोणीच नाही, म्हणजे किती आहे, 1. आपण झेड कुठल्या क्वाड्रंटमध्ये, फर्स्ट. हेन्स, त्यामुळे तुम्ही काय म्हणताय, हेन्स आर्ग्युमेंट ऑफ झेड, त्यालाच थिटा म्हणतात, इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ b अपॉन a. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ b किती आहे, 1, a किती आहे, 1, टॅन इनवर्स ऑफ 1. असा कुठला अँगल आहे टॅनचा ज्याची व्हॅल्यू 1 आहे, तर तो आहे 45. रॅडियनमध्ये काय लिहिता येईल त्याला, π/4 रॅडियन. काय लिहिता येईल, π/4 रॅडियन. काय लिहिता येईल, π/4 रॅडियन. तर आपल्याला z इज इक्वल टू काय, 13 मायनस 5i अपॉन 4 मायनस 9i. याचं आपल्याला काय विचारलं होतं त्यांनी, आर्ग्युमेंट. जर हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये नसता
तर मात्र आपण वेगवेगळ्या फॉर्म्युले वापरले असते. सेकंड आणि थर्डला पाय प्लस वापरला असता आणि फोर्थला 2π प्लस टॅन इनव्हर्स अपॉन ए वापरला असतो. हा तुम्हाला सर्वांना हा प्रॉब्लेम समजला असेल असं मी गृहीत धरतो. आणि तुम्हाला जर समजला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगत चला की हा समजतोय, समजत नाही. ठीक आहे, हा तुमच्यासाठी चाललेला प्रयत्न जेणेकरून तुम्हाला घरच्या घरी परत एकदा रिव्हिजन देता यावी ह्या हिशोबाने. आता आपण पाहतोय 8 नंबरचा प्रॉब्लेम. सदरचा जो प्रॉब्लेम आहे तो 2024ला CETला विचारला होता, 2024ला विचारला होता, 2025ला पण प्रॉब्लेम विचारला सेम. हा प्रॉब्लेम JEEला पण विचारलेला आहे. JEEला प्रॉब्लेम काय, झेड इज अ कॉम्प्लेक्स नंबर विथ इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड इज किती आहे 10, सॅटिस्फाईंग 2z - n अपॉन 2z + n इज इक्वल टू 2i - 1. एक दिली आणि इमॅजिनरी पार्टची व्हॅल्यू काय दिली, कॉम्प्लेक्स नंबरची 10 दिली. आणि काय म्हणतायत ते n आणि रिअल पार्ट ऑफ झेड काय असेल ते तुम्हाला शोधायला सांगितले. आपण सुरुवात करूया. लेट इज इक्वल टू कॉम्प्लेक्स नंबर आपण लिहूया a + ib, a प्लस काय ib. पण आपल्याला माहिती इमॅजिनरी पार्ट जो आहे ना तो किती दिलेला आहे 10, म्हणजेच पुट b इज इक्वल टू 10 सिन्स इमॅजिनरी ऑफ z इज 10. हा झाला तुमचा z इज इक्वल टू a + 10 टाइम्स i. ची व्हॅल्यू काय झाली तुमची a + 10 टाइम्स i. याला काय म्हणलो इक्वेशन नंबर 1. बरं, आता आपल्याला करायचंय काय, तर आपल्याला ह्या कंडिशन मध्ये ही व्हॅल्यू पुट करायची. नाव काय म्हणे पाहूया, 2z - n अपॉन 2z + n इज इक्वल टू 2i - 1. ही व्हॅल्यू इथे पुट करा. 2 × z किती आहे, a + 10i - n डिवायडेड बाय 2 × a + 10i + n इज इक्वल टू 2i - 1. इथे आतमध्ये 2 ने मल्टिप्लाय करून घ्या. ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 ने गुणा, ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 ने गुणा. हा काय होईल, 2 × 1 = 2, बे 10 = 20 वजा n भागिले 2 × 1 = 2, बे 10 = 20 प्लस n इज इक्वल टू 2i - 1. रिअल पार्ट एकत्र करा, इमॅजिनरी पार्ट एकत्र करा. 2 - n 2a - n 20 टाइम्स i अपॉन 2a + n 2a + n 20i इज इक्वल टू 2i - 1. आता ही टर्म इकडे घेऊन या, म्हणजे आपण क्रॉस मल्टिप्लाय करतोय. काय करतोय, क्रॉस मल्टिप्लिकेशन. तो काय झाला 2a - n प्लस 20 टाइम्स i इज इक्वल टू, हा आला तुमचा 2a + n प्लस 20i आणि त्याला कशाने गुणा म्हणतायत, 2i - 1 ने, 2i - 1 ने. लेफ्ट साईडला करायचं नाही, उजव्या बाजूला जे करायचं ते करायचंय. ह्या 2i ने 2a ला गुणून घेऊया. हा 2 × 2 दॅट इज 4a विथ i, हा आला i. 2i ने n ला गुणलं तो झाला टॉइस ऑफ n टाइम्स i. 2i ने 20i ला गुणलं तो झाला 40 चा स्क्वेअर. झालं 2i चं काम संपलं. आता काम चालू झालं -1 ने 2a ला गुणलं -2a, -1 ने n ला गुणलं -n, -1 ने 20i ला गुणलं -20i. आता आपल्याला करायचंय काय, का ज्याच्यामध्ये i आहे त्या टर्म्स आपण एक करू. ह्या तिघा आहेत ज्याच्यामध्ये i आहे, i कॉमन घेऊया. हा 4a, हा टॉइस n, -20 आणि बाहेर कोण i प्लस 40, हा i स्क्वेअर. i स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते, रूट ऑफ -1 इज i, स्क्वेअरिंग बोथ साइड i स्क्वेअर इज -1. तर i स्क्वेअरची व्हॅल्यू काय पुट केली मी, i स्क्वेअरची पुट काय केली, -40 -2a -n. परत एकदा हे आहे तुमचा रिअल पार्ट,
हा रिअल पार्ट जो आहे तो आपण सुरुवातीला लिहू, प्लस मायनस तो काय झाला -40 2a मायनस हा झाला रिअल पार्ट, प्लस 4a प्लस 2n मायनस 20i हा झाला तुमचा इमॅजिनरी पार्ट. लेफ्ट साइड काय 2 मायनस n प्लस 20i, थोडंसं सेपरेट दिसावं म्हणून ते लाईन मारतो मी. करणार इक्वेटिंग करणार, काय करणार इक्वेटिंग, काय इक्वेट करणार रिअल रिअल इमॅजिनरी, बाय इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट्स, बाय इक्वेटिंग रिअल इमॅजिनरी पार्ट्स. बर का होईल पॉवर हा 2a मायनस n इक्वल टू 40 मायनस n. लक्ष देत आहेत मायनस n, इकडे मायनस n अपोजिट साईडला, म्हणजे इकडे एक आणि इकडे एक आहे, दोन अपोजिट साईडला आहेत पण सेम नोटेशन आहे, तर होईल. बरं 2a तो इकडे घेऊन या, तो 2a प्लस 2a इक्वल टू काय शिल्लक राहिलाय -40, हा झाला 4a मायनस 40 a इक्वल टू 10 गुणले 4 भागिले 4 10 असं म्हणायचं होतं. 40 भागिले 4 किती होईल तो 10, a ची व्हॅल्यू काय होईल -10, a किती झाला -10, a किती झाला तुमचा -10, a ची व्हॅल्यू किती झाली तुमची -10. आपल्याला काय करायचं आहे की याला बरोबर रिअल पार्ट मिळाला 10, आपल्याला आता n शोधायचं आपल्याला n. कुठलं एखादं इक्वेशन आपल्याला घ्यावं लागेल, ज्या इक्वेशनच्या मदतीने आपल्याला काय मिळेल n मिळेल. समजा आपण इथे इमॅजिनरी पार्ट्स कम्पेअर केला तर काय येईल तो 4a प्लस 2n मायनस 20 घेतली आधी इक्वल टू काय घेतला तुम्ही 20 इज इक्वल टू काय घेतला 20 इज इक्वल टू -10, a व्हॅल्यू काय ठेवा -10, 4 इंटू -10 प्लस 2n -20 तिकडे 20 प्लस 20 किती जातो 40, झाला तुमचा -40 प्लस 2n आणि 20 अधिक 20 किती झाला 40 साईडला न्या, वजा का होईल अधिक ऑफ n इज इक्वल टू 40 प्लस 40 ऑफ n इक्वल टू 80 इज इक्वल काय मिळाला तुम्हाला 40, ची व्हॅल्यू किती 40 आणि रिअल पार्ट a काय a प्लस पार्ट ऑफ म्हणजे काय a ची व्हॅल्यू किती -10. तुम्ही म्हणू शकता काय हेन्स इक्वल 40 ऑफ z इज इक्वल टू काय मिळाला आपल्याला -10, काय मिळालाय -10. हा सोपा प्रॉब्लेम आहे, समजून घेतला तर काय अवघड आहे असं मला त्याच्यामध्ये काय वाटत नाही. चालेल आपण प्रॉब्लेमला जाऊया.